नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये बघा आपण पार्ट सेकंडचं सेकंड चॅप्टर कंप्लीट केलेले. आतापर्यंत बघा आपण मॅथ फर्स्टचे 2 चॅप्टर आणि मॅथ सेकंडचे 2 चॅप्टर काय केलेले तर कंप्लीट केलेले आहेत. आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आपलं मॅथ फर्स्टचं थर्ड चॅप्टर, ज्याचं नाव आहे बघा अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर बघा अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असते हे जर बघायचं असेल तर त्याआधी आपल्याला काय माहित पाहिजे की नेमकं सिक्वेन्स कशाला म्हणतात. तर बघा या ठिकाणी आपण काय करत आहे, काही नंबर एका रूलने काय करत आहे, अरेंज करत आहे. जसं की या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 याप्रमाणे आपण पुढे नंबर लिहू शकतो 6 7 8 9 10. त्याच्यानंतर बघा हे पहिले आपण काय केले, या पद्धतीने नंबर अरेंज केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट त्याच्यानंतर बघा नेक्स्ट तर बघा या पद्धतीने आपण काय केलेले आहेत, नंबर अरेंज केलेले आहेत. तर आपल्याला सुरुवातीला अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे हे जर कळायचं असेल तर आपल्याला पहिले सिक्वेन्स काय आहे हे कळायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा मी नंबरला काय आहे, कशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत. जर पहिल्या याच्यात जर तुम्ही बघत असाल तर पहिल्या याच्यात आपण कोणते नंबर लिहिले आहेत, नॅचरल नंबर लिहिलेले आहेत. याचा अर्थ नेक्स्ट जे नंबर येणार ते कोणते येणार, नॅचरल. 5 6 7 8 9 10 11 12. नेक्स्ट जर आपण नंबर बघत असाल तर या ठिकाणी बघा या नंबर मध्ये आपण किती नंबर ऍड केला बघा, 3 अधिक 4 काय मिळालं आपल्याला, 7. म्हणजे आधीच्या टर्म मध्ये आपण काय करत आहे, 4 ऍड करत आहे. 7 प्लस 4 या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार, 11. नेक्स्ट 11 प्लस 4 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, 15. तर या ठिकाणी बघा आपण प्रत्येक जो आपल्याला नेक्स्ट नंबर मिळत आहे तो कशा पद्धतीने मिळत आहे की आपण प्रिसिडिंग म्हणजे आधीच्या टर्म मध्ये आपण काय ऍड करत आहे, 4 नंबर हा काय करत आहे, ऍड करत आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म मिळत आहे. नेक्स्ट बघा 3 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी आपण काय केलं, जे आधीची टर्म याला मल्टिप्लाय केलं 2 न. 2 2 जा 4. त्याच्यानंतर बघा 4 2 जा 8. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 8 2 जा 16. त्याच्यानंतर 16 2 जा 32. तर या ठिकाणी आपण काय करत आहे की जे प्रिसिडिंग नंबर आहे त्याला आपण मल्टिप्लाय करत आहे 2 न. त्याच्यामुळे आपल्याला काय भेटत आहे, नेक्स्ट नंबर मिळत आहे. त्याच्यानंतर या नंबरला जर आपण ऑब्झर्व केलं एक्झाम्पल नंबर 4 मध्ये तर या ठिकाणी बघा हा मिळत आहे 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, त्याच्यानंतर 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. आणि आपण इथं बघा याचा मिनिंग असं होते की याच्या नंतर नेक्स्ट टर्म एन टर्म पर्यंत येणार आहेत. याचा मिनिंग इथपर्यंत तुमचे टर्म संपलेले आहेत. म्हणजे आपण काय केलं, 1 ते 5 नंबरच्या वर्ग केलेला आहे. 1 ते 5 पर्यंतच्या नंबरचा काय केलेलं आहे, वर्ग केलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे, असेंडिंग ऑर्डरनं काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. नेक्स्ट बघा 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64 आणि 5 चा क्यूब 125 आणि अँड सो ऑन. अशा पद्धतीने आपण काय केलेले नंबर अरेंज केलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं होतं सिक्वेन्स काय असते. तर हे जेवढे पण एक्झाम्पल लिहिलेत याला काय म्हणतात, सिक्वेन्स. तर सिक्वेन्स काय असते की नंबरला अरेंज करायचे कोणत्या तरी डिफायनाइट ऑर्डरनी आणि एखाद्या डिफायनाइट रूलनं. म्हणजे त्याची ऑर्डर ही महत्वाची आहे आणि तो जो रूल लावणार आहे तोही महत्वाचा आहे. जसं या ठिकाणी बघा आपण काय केलेलं तर नॅचरल नंबर असेंडिंग ऑर्डरने लिहिलेले तर की 1 च्या नंतर 2 येणार, 2 च्या नंतर 3 येणार, 3 च्या नंतर 4 येणार, 4 च्या नंतर 5 येणार. नंतर सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा आपण काय केलेलं आहे की जर आपल्याला नेक्स्ट नंबर मिळवायचा असेल तर प्रिसिडिंग नंबर मध्ये आपण काय करत आहे, 4 ऍड करत आहे. तर या ठिकाणी जो रूल लावला तो काय केलेला आहे की आपण हा जो नंबर आहे 4 हा प्रिसिडिंग टर्म मध्ये काय करत आहे, ऍड करत आहे. नंतर 3 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये प्रिसिडिंग नंबरला आपण 2 न मल्टिप्लाय करत आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपण कोणता रूल लावला की आपण स्क्वेअर घेतले नॅचरल नंबरचे 1 ते 5 पर्यंतच्या नॅचरल नंबरचे काय घेतलेले आहेत, स्क्वेअर, आणि त्याला असेंडिंग ऑर्डरनी लावलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, क्यूब ऑफ नॅचरल नंबर अप टू इन्फायनाइट पर्यंत घेतलेले आहेत. तर बघा या ठिकाणी सिक्वेन्स काय असते, तर हे जे एक्झाम्पल झाले यालाच म्हणतात सिक्वेन्स. तर बघा सिक्वेन्स काय असते की कलेक्शन ऑफ अ नंबर
सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर अरेंज इन डिफायनाइट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डिफायनाइट रूल, की नंबर अरेंज केलेले असतात अकॉर्डिंग टू सम रूल. तर या ठिकाणी सिक्वेन्स, अ सिक्वेन्स is a collection of number arranged in definite order according to some definite rule. तर त्याला म्हणतात सिक्वेन्स. नेक्स्ट बघा, हे झालं सिक्वेन्स. मग आता टर्म्स इन सिक्वेन्स काय असते, तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला या ठिकाणी बघा काय आहे, टर्म्स इन सिक्वेन्स. की नेमकं टर्म्स कशाला म्हणतात, तर सिक्वेन्स मध्ये जे पण नंबर अरेंज केलेले येतं त्याला म्हणतात टर्म. जसं या ठिकाणी बघा, हे फर्स्ट टर्मला फर्स्ट पोझिशनला कोण आहे 1, तर याला T1 म्हणतात. हे सेकंड पोझिशनला आहे म्हणून याला काय म्हणतात T2 म्हणतात. हे थर्ड पोझिशनला आहे म्हणून याला काय म्हणतात T3 म्हणतात. हे फोर्थ पोझिशनला आहे म्हणून याला काय म्हणतात T4, फोर्थ टर्म. तर या ठिकाणी हे जे नंबर अरेंज केलेले आहेत याला काय म्हणतात टर्म म्हणतात. हे जेवढे पण येतं याला काय म्हणतात टर्म म्हणतात. मग या ठिकाणी काय म्हणतात बघा, each number in a sequence is called टर्म. त्याला काय म्हणतात टर्म. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट पोझिशनला जो असणार, फर्स्ट पोझिशन नंबर जो असेल ते डिनोट करतात बघा T1, त्याला म्हणतात फर्स्ट टर्म. याला काय म्हणतात फर्स्ट टर्म. याला आपण म्हणू फर्स्ट टर्म, जे की डिनोट करतात या ठिकाणी बघा T1. जर सेकंड पोझिशनला जो नंबर आहे, सेकंड पोझिशनला जो नंबर आहे त्याला आपण म्हणतो सेकंड टर्म, जे की डिनोट करतात T2. कशाने डिनोट करतात T2. आणि असं याच पद्धतीने जर आपण गेलो तर यंथ पोझिशनला जो नंबर असेल, यंथ पोझिशनला जो नंबर असेल, यंथ टर्म म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो यंथ टर्म, जे की डिनोट करतात बघा Tn. तर त्याच्या पोझिशन नुसार आपण त्या टर्मला काय दिलेले नोटेशन दिलेले आहे, की फर्स्ट पोझिशनला असेल तर त्याला T1 म्हणणार, सेकंड पोझिशनला असेल तर त्याला T2 म्हणणार, थर्ड पोझिशनला असेल तर त्याला काय म्हणणार T3 म्हणणार. नेक्स्ट बघा, हे झालं आपलं की टर्म्स कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर बघा, या सिक्वेन्सचे 2 टाईप आहेत. एक आहे फायनाइट सिक्वेन्स. फायनाइट सिक्वेन्स कशाला म्हणायचं, की ज्या सिक्वेन्स मधल्या आपल्याला टर्म काय करतात काउंट करता येतात किंवा मोजता येतात, म्हणजे त्या फायनाइट असतात, त्याला म्हणतात फायनाइट सिक्वेन्स. जसं या एक्झाम्पल मध्ये बघा, फोर्थ एक्झाम्पल मध्ये एकूण आपण किती टर्म घेतात, 1 2 3 4 5 आपल्याला काउंट करता आल्या म्हणून याला म्हणतात फायनाइट सिक्वेन्स. मग या ठिकाणी बघा, फायनाइट सिक्वेन्स म्हणजे काय, द सिक्वेन्स विच कंटेन finite number of term is called finite sequence. ज्यामधल्या टर्म आपल्याला काय करता येतात मोजता येतात त्याला काय म्हणायचं फायनाइट सिक्वेन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी फायनाइट सिक्वेन्स, आणि नेक्स्ट जो टाइप आहे तो आहे इनफायनाइट सिक्वेन्स. इनफायनाइट सिक्वेन्स. तर या ठिकाणी बघा, फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल आणि फिफ्थ एक्झाम्पल. तर याच्यामधले आपल्याला टर्म्स काउंट करता येत नाहीत, कारण की बघा फिफ्थ टर्मच्या नंतर अजून 6 टर्म आहे, नंतर 7 टर्म आहे, अप टू इन्फिनिटी पर्यंत आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल मध्ये ऍज इट इज यंथ टर्म मध्ये पर्यंत दिलेले, इन्फिनिटी टर्म पर्यंत आपल्याला दिलेले. सिमिलरली थर्ड, सिमिलरली फिफ्थ, म्हणजे ज्याच्यातल्या टर्म आपल्याला काउंट करता येत नाही त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं इनफायनाइट सिक्वेन्स. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन काय देणार आपण, द सिक्वेन्स which contain infinite number of terms is called infinite sequence. त्याला काय म्हणायचं इनफायनाइट सिक्वेन्स. तर या ठिकाणी बघा सिक्वेन्सचे 2 टाइप झाले, फायनाइट सिक्वेन्स आणि इनफायनाइट सिक्वेन्स.
आता नेक्स्ट आपल्याला जायचं आहे आपल्या मेन टॉपिकवर. आपल्या चॅप्टरचं जे नाव आहे ते बघा अरेथमॅटिक प्रोग्रेशन. मग अरेथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं तर बघा अरेथमॅटिक प्रोग्रेशन जे आहे ते सिक्वेन्सचाच टाईप आहे. तर अरेथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं तर या ठिकाणी बघा की आपण हे जे एक्झाम्पल घेतलेले सेकंड आणि फर्स्ट एक्झाम्पल, तर या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 1 नंतर कोण आहे 2, 2 नंतर कोण आहे 3, 3 नंतर कोण आहे 4. तर या ठिकाणी बघा जर आपण कोणत्याही दोन कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स म्हणजे फरक जर घेतला तर तो बघा कसा असणार. तर कशा पद्धतीने बघा 2 वजा 1, या ठिकाणी जर दोन्हीची वजाबाकी केली तर काय येणार बघा 1. 3 वजा 2 किती येणार 1. 4 वजा 3 किती येणार 1. 5 वजा 4 किती येणार 1. जर पहिल्या सिक्वेन्स मध्ये बघत असाल तर डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म हे कसं आहे कॉन्स्टंट आहे, कसं आहे सेम आहे. म्हणून याला म्हणायचं अरेथमॅटिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं याला अरेथमॅटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट बघा सेकंड एक्झाम्पल की 7 - 3 किती मिळणार आपल्याला 4. 11 - 7 किती मिळणार आपल्याला 4. त्याच्यानंतर 15 - 11 किती मिळणार 4. तर आता आपल्या लक्षात आलं की अरेथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं तर अरेथमॅटिक प्रोग्रेशन त्या सिक्वेन्सला म्हणायचं ज्या सिक्वेन्समध्ये डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कसा राहत असेल कॉन्स्टंट राहत असेल सेम राहत असेल तरच त्याला काय म्हणायचं अरेथमॅटिक प्रोग्रेशन. आपल्याला एक्सरसाइज मध्ये किंवा आपल्याला बोर्डच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अरेथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही आपल्याला सांगायचं. तर आपल्याला चेक काय करायचं त्याच्या कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स आणि तो जर सेम राहत असेल तर ते काय होणार अरेथमॅटिक प्रोग्रेशन. तर आपल्याला कळालं आता. तर या ठिकाणी आपण आपला मेन टॉपिक जो होता अरेथमॅटिक प्रोग्रेशन, अरेथमॅटिक प्रोग्रेशन. तर या ठिकाणी बघा अरेथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं द सिक्वेन्स इन विच डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म्स आर कॉन्स्टंट देन इट इज कॉल्ड ॲज अरेथमॅटिक प्रोग्रेशन. या अरेथमॅटिक प्रोग्रेशनला बघा आपण शॉर्ट फॉर्म मध्ये एपी लिहितो. काय लिहितो या ठिकाणी आपण एपी, ज्याचा मिनिंग होते अरेथमॅटिक प्रोग्रेशन. या ठिकाणी आपण लिहिणार डेफिनेशन द सिक्वेन्स in which difference between any two consecutive term tn plus 1 minus tn is constant then it is called अरेथमॅटिक प्रोग्रेशन. तर काय म्हणायचं त्याला या ठिकाणी अरेथमॅटिक प्रोग्रेशन. या ठिकाणी बघा आपण सेकंड एक्झाम्पल परत घेऊ. या ठिकाणी आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली आहे. या ठिकाणी बघा जसं 3, 7, 11, 15. तर या ठिकाणी बघा जी फर्स्ट टर्म आहे त्याला डिनोट करायची या ठिकाणी T1 नी, जी बघा आपल्याला दिलेली आहे 3. त्याच्यानंतर सेकंड टर्म डिनोट करायची T2 नी, थर्ड टर्म डिनोट करायची T3 नी, जी आपल्याला 11 दिलेली आहे, आणि फोर्थ टर्म कन्सिडर करायची T4 नी, जी आपल्याला दिलेली आहे 15. तर या ठिकाणी बघा त्याच्या कन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स काढायचा. तर कशा पद्धतीने बघा T2 - T1, 7 - 3 किती मिळालं आपल्याला 4. त्याच्यानंतर T3 - T2, तर या ठिकाणी बघा 11 - 7 किती मिळालं आपल्याला 4. त्याच्यानंतर T4 - T3, तर या ठिकाणी काय लिहिणार बघा 15 - 11 किती मिळालं आपल्याला 4. तर या ठिकाणी बघा डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म आपला कसा आलेला आहे सेम आलेला आहे. म्हणून याला म्हणायचं अरेथमॅटिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं याला अरेथमॅटिक प्रोग्रेशन. तर या ठिकाणी बघा अरेथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जी फर्स्ट टर्म असते इन अरेथमॅटिक प्रोग्रेशन, जी फर्स्ट टर्म असते फर्स्ट टर्म ही काय असते ए असते. त्याच्यानंतर हे जे फरक असते बघा एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म मधला जो फरक असते हा जो 4 आला, हा 4 आला, हा 4 आला, याला म्हणतात बघा कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स. तर या ठिकाणी बघा आपण कॉमन डिफरन्सची डेफिनेशन काय म्हणणार की डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह टर्म in an AP is called
त्याला काय म्हणतात, कॉमन डिफरन्स. त्याला म्हणतात कॉमन डिफरन्स विच इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतात, स्मॉल डी नी. तर बघा इन अरेथमॅटिक प्रोग्रेशन फर्स्ट टर्म इज ए, फर्स्ट टर्म काय आपली ए, अँड कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स या ठिकाणी काय आपला डी. तर या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म जी आपल्याला मिळणार, बघा T1 जी आपल्याला मिळणार ती काय मिळणार के, आणि T2 जर बघायचं असेल, बघा T1 आपल्याला मिळाली 3. आता काय करत आहे बघा, T2 मध्ये मी काय करत आहे, त्याचा कॉमन डिफरन्स ऍड करत आहे. बघा 3 + 4 किती मिळाले 7. नंतर सेकंड टर्म मध्ये आपण परत कॉमन डिफरन्स ऍड करत आहे, 7 + 11 सॉरी 7 + 4 11. परत 11 मध्ये आपण कॉमन डिफरन्स ऍड करत आहे, ज्याचे जेणेकरून आपल्याला काय मिळणार 4 टर्म, 11 + 4 किती मिळणार 15. तर या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म झाली आपली T1 ज्याला आपण डिनोट करतो ए. T2 जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट टर्म मध्ये डिफरन्स काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. या पद्धतीनं 3 + 4 7. त्याच पद्धतीनं ए प्लस डी आपल्याला काय मिळणार, ए प्लस डी. त्या पद्धतीनं सेकंड टर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणणार बघा, सॉरी थर्ड टर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करणार, T2 + डी. तर या ठिकाणी आपल्याला T2 काय मिळाली, ए प्लस डी प्लस डी. तर या ठिकाणी काय मिळणार, ए प्लस 2D. तर या पद्धतीने आपल्याला लिहिता येते. परत T4 जर आपल्याला काढायचं असेल तर T3 + डी. तर T3 काय मिळालं आपल्याला, ए प्लस 2D प्लस डी. तर ए प्लस 2D प्लस डी या ठिकाणी काय मिळणार 3D. तर या पद्धतीने आपल्याला अरेथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या टर्म मिळणार. फर्स्ट टर्म ए असेल, सेकंड टर्म ए प्लस डी असेल, थर्ड टर्म ए प्लस 2D असेल. तर या पद्धतीने आपल्याला काय मिळतात बघा, आपल्याला त्यामध्ये टर्म मिळतात. नेक्स्ट बघा, ज्या पद्धतीने आपण बघितलं की अरेथमॅटिक प्रोग्रेशन काय असते, सिक्वेन्सचे बघा अजून टाईप आहेत की जसं अरेथमॅटिक प्रोग्रेशन आहे त्याच पद्धतीने बघा आपल्याला चॅप्टर मध्ये नाही बट तुम्हाला माहित असण्यासाठी तर एक अजून टाईप आहे अरेथमॅटिक प्रोग्रेशन ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर जॉमेट्रिक प्रोग्रेशनला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बघा या ठिकाणी काय म्हणतो, जीपी म्हणतो, जीपी, जीपी जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर ते कशाला म्हणतात ते या ठिकाणी बघा थर्ड एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी जर आपण रेशिओ घेतला टू कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा, अरेथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही चेक करायचं असेल तर काय कॉमन डिफरन्स, तर तो जर सेम असेल तर ते अरेथमॅटिक प्रोग्रेशन होते, नाही तर होत नाही. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्या ठिकाणी बघा त्यांच्या रेशिओ, त्यांच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा रेशिओ कसा आला पाहिजे, सारखा आला पाहिजे. तर या ठिकाणी बघा T2/T1. तर या ठिकाणी बघा सेकंड टर्म कोणती आहे, 4/2. तर या ठिकाणी रेशिओ काय आला 2:1. त्याच्यानंतर बघा T3/T2. तर या ठिकाणी बघा 8/4 2:1. सिमिलरली जर आपण घेतला T4/T3 तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार 2:1. म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन कधी होणार, ज्यावेळेस त्यांच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला काय रेशिओ जर सेम राहत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे Tn+1/Tn काय राहत असेल, कॉन्स्टंट राहत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर या पद्धतीने बघा आता आपल्याला एक्सरसाइजवर अरेथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही याच्यावर आधारित काय विचारले जातात, क्वेश्चन विचारल्या जातात. तर यानंतर करूया आपली नेक्स्ट जी प्रॅक्टिस सेट आहे 3.1 ती आपल्याला काय करायची, सॉल्व्ह करायची. यानंतर आपल्याला बघायचं आपला प्रॅक्टिस सेट 3.1 ज्याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर बघा काय विचारलं गेलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी, इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, आपल्याला चेक करायला सांगितलं की दिलेली सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन होते का, आणि जर होत असेल तर त्याच्यामधला कॉमन डिफरन्स फाइंड करा. तर आपण बघितलं होतं आधी की अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतात, की डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म कसा राहत असेल, सेम राहत असेल तर त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात. आणि तो जो डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म, त्यालाच काय म्हणतो आपण, कॉमन डिफरन्स. तर या ठिकाणी बघा की फर्स्ट क्वेश्चन, तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे बघा 2 4 6 8 या पद्धतीने दिलेलं आहे. तर गिवन मध्ये आपण लिहिणार बघा, गिवन या ठिकाणी गिवन फर्स्ट टर्म आपल्याला बघा या ठिकाणी T1 बघा दिलेली आहे 2, त्याच्यानंतर T2 आपल्याला दिलेले आहे 4, त्याच्यानंतर T3 आपल्याला दिलेले 6 आणि T4 या ठिकाणी दिलेले आपल्याला 8. तर या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स कशा पद्धतीने काढतो, या ठिकाणी T2 - T1. तर या ठिकाणी काय येणार 4 - 2 किती मिळालं आपल्याला 2. त्याच्यानंतर T3 - T2 6 - 4 या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 2.
त्याच्यानंतर 4 टर्म मायनस थर्ड टर्म म्हणजे 8 मायनस 6 आपल्याला किती मिळाला 2. तर या ठिकाणी बघा कसं येत आहे कॉन्जुगेटिव्ह टर्म मधला डिफरन्स सेम, म्हणून ही जी सिक्वेन्स आहे ही काय होणार अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या ठिकाणी लिहिणार द डिफरन्स बिटवीन एनी कॉन्जुगेटिव्ह टर्म इज सेम, hence given sequence is AP. ठीक आहे होणार अरिथमॅटिक प्रोग्रेशन होणार. नेक्स्ट बघा सेकंड एक्झाम्पल. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे 2 5 डिवायडेड बाय 2 3 7 डिवायडेड बाय 2 अँड सो ऑन. तर या ठिकाणी बघा गिवन मध्ये बघा फर्स्ट टर्म T1 आपल्याला दिलेली आहे 2, त्याच्यानंतर सेकंड टर्म आपल्याला दिलेली आहे 5/2, थर्ड टर्म आपल्याला दिलेली आहे 3 आणि फोर्थ टर्म या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेली आहे 7/2. त्याच्यानंतर आपण काय फाइंड करणार T2 मायनस T1 5/2 मायनस 2. तर या ठिकाणी बघा काय करता येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मायनस 2 इंटू 2 किती होणार 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर काय येणार 5 मायनस 4 किती होणार 1/2. त्याच्यानंतर T3 मायनस T2 काय लिहिणार या ठिकाणी बघा 3 मायनस 5/2. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2 किती होणार 6 मायनस 5 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी काय मिळणार परत आपल्याला 1/2. नेक्स्ट T4 मायनस T3 T4 काय आपल्याजवळ या ठिकाणी 7/2 मायनस 3 परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी पण काय मिळणार आपल्याला 1/2. तर या ठिकाणी बघा डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेटिव्ह टर्म काय येणार सेम येत आहे. आणि यालाच आपण कॉमन डिफरन्स आपल्याला डी ची व्हॅल्यू या ठिकाणी लिहायला सांगितली होती. तर आपला जो डी येणार कॉमन डिफरन्स तर या ठिकाणी बघा काय आला 2. आणि या ठिकाणी बघा हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन होते 1/2 1/2 1/2. या ठिकाणी लिहिणार बघा या ठिकाणी सेकंड क्वेश्चन मधलं द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेटिव्ह टर्म is constant, hence the sequence is AP with common difference D equals to 1/2. तर या ठिकाणी ही जी सिक्वेन्स आहे काय होते अरिथमॅटिक प्रोग्रेशन होते ज्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स काय राहत आहे 1/2. नेक्स्ट बघा क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट आपण लिहिणार बघा थर्ड एक्झाम्पल गिवन. तर या ठिकाणी बघा गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे -10 -6 -2 2. तर या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म T1 equals to -10 T2 equals to -6 T3 equals to -2 आणि T4 equals to या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 2. फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म. त्याच्यानंतर या ठिकाणी काय फाइंड करणार आपण त्यांच्यामधला कॉमन डिफरन्स म्हणजे काय T2 मायनस T1 -6 -10. तर या ठिकाणी -6 मायनस इंटू मायनस प्लस 10 -6 प्लस 10 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 4. त्याच्यानंतर बघा T3 मायनस T2 तर या ठिकाणी थर्ड टर्म बघा काय -2 -6 -2 मायनस इंटू मायनस काय होणार +6. तर या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 4. त्याच्यानंतर परत T4 मायनस T3 2 मायनस -2 म्हणजे काय मिळणार आपल्याला 2 + 2 या ठिकाणी काय मिळणार 4. तर या ठिकाणी बघा डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेटिव्ह टर्म आपल्याला काय मिळत आहे सेम मिळत आहे म्हणून हे काय होणार AP होणार आणि याचा कॉमन डिफरन्स किती येणार आपल्याला 4 येणार. म्हणून द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेटिव्ह टर्म इज सेम, हेन्स given sequence is AP with common difference. या ठिकाणी D इक्वल्स टू आपल्याला काय मिळत आहे 4.
तर या पद्धतीने आपल्याला काय करायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचा आपला क्वेश्चन नंबर 4. तर या ठिकाणी बघा काय दिलेले आपल्याला गिवन मध्ये, गिवन. तर या ठिकाणी बघा 4th मध्ये आपल्याला कोणती सिक्वेन्स दिलेली आहे, 0.3, 0.33, नेक्स्ट दिलेली बघा 0.333. नेक्स्ट बघा या ठिकाणी जी फर्स्ट टर्म आहे आपल्याला, फर्स्ट टर्म जी आपल्याला दिलेली आहे T1 इक्वल्स टू बघा 0.3, T2 इक्वल्स टू आपल्याला दिलेली आहे 0.33 आणि T3 आपल्याला दिलेली आहे 0.333. तर या ठिकाणी बघा आपण काय फाइंड करणार, त्याच्यामधला कॉमन डिफरन्स म्हणजे काय, T2 मायनस T1. तर या ठिकाणी काय मिळालं बघा 0.33 मायनस 0.3. तर या ठिकाणी बघा या दोन्हीचे सबस्ट्रॅक्शन आपल्याला काय मिळणार, 0.03. नेक्स्ट काय फाइंड करणार बघा या ठिकाणी T3 मायनस T2. T3 या ठिकाणी काय बघा 0.333 मायनस 0.33. जर या दोन्हीचा आपण वजाबाकी केली तर काय मिळालं बघा 0.003. तर या ठिकाणी बघा डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिगेटिव्ह टर्म सम सेम आला नाही, कॉन्स्टंट नाही, म्हणून ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन होणार नाही. मग या ठिकाणी काय लिहिणार, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिगेटिव्ह टर्म is not constant, hence given sequence is not AP. AP होणार नाही. नेक्स्ट यानंतर एक्झाम्पल बघा आपल्याला 4th नंबरचं एक्झाम्पल, सॉरी 5th नंबरचं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी काय दिलेलं आहे, 0, -4, -8, -12. या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म जी आहे ती आहे 0, सेकंड टर्म या ठिकाणी आहे -4, थर्ड टर्म या ठिकाणी आहे -8 आणि फोर्थ टर्म या ठिकाणी दिलेली आहे -12. त्याच्यानंतर बघा काय करणार, T2 मायनस T1, T2 मायनस T1, -4 -0. तर या ठिकाणी बघा कॉमन डिफरन्स म्हणजे त्यात दोन्ही टर्म मधला डिफरन्स किती झाला, -4चा. त्याच्यानंतर T3 मायनस T2. तर या ठिकाणी बघा T3 आपल्याला काय दिलेलं आहे, -8 -4. तर -8 मायनस इंटू मायनस काय होणार, प्लस, आणि दोन्हीची सबस्ट्रॅक्शन काय येणार, -4. त्याच्यानंतर बघा T4 मायनस T3, T4 मायनस T3, -12 मायनस -8, -12 मायनस इंटू मायनस परत काय होणार, +8. तर या दोन्हीची बघा काय येणार या ठिकाणी कॅल्क्युलेशन, -4. तर या ठिकाणी डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिगेटिव्ह टर्म कसा आलेला आहे, सेम आलेला आहे, म्हणून ही एपी होणार. आणि याच्यातला कॉमन डिफरन्स कितीचा मिळणार आपल्याला, -4चा. या ठिकाणी लिहिणार बघा, द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिगेटिव्ह टर्म is same, hence given sequence is an AP with common difference D इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, -4. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 6 नंबरचं एक्झाम्पल. या ठिकाणी बघा आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, -1/5, -1/5, -1/5, -1/5. तर या ठिकाणी बघा आपल्याला फर्स्ट टर्म जी दिलेली आहे, T1 इक्वल्स टू -1/5, T2 इक्वल्स टू -1/5 आणि T3 इक्वल्स टू -1/5. परत आपली ती स्टेप आपल्याला काय करायची, फॉलो करायची, सेम प्रोसिजर आहे, फक्त आपले नंबर चेंज होत आहे. या ठिकाणी काय येणार, T2 मायनस T1, -1/5 मायनस -1/5, -1/5 मायनस इंटू मायनस +1/5. एक टर्म मायनसमध्ये, एक टर्म प्लसमध्ये, काय येणार, 0. त्याच्यानंतर T3 मायनस T2. तर या ठिकाणी -1/5 मायनस -1/5, -1/5 +1/5 या ठिकाणी काय येणार आहे, 0. तर या ठिकाणी डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिगेटिव्ह टर्म कसा येत आहे, सेम आहे, म्हणून या ठिकाणी ही जी सिक्वेन्स ही काय होणार, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्याच्यामधला कॉमन डिफरन्स या ठिकाणी काय होणार,
0. या ठिकाणी लिहिणार आपण हे वाक्य ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये आपली डी ची व्हॅल्यू काय मिळत आहे 0. हेन्स इट इज AP. तर या पद्धतीने आपल्याला काय लिहायचं सेंटेन्स लिहायचं आहे, त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स आपल्याला डी लिहायचा आहे 0. नेक्स्ट बघूयात आपला पुढचा क्वेश्चन. यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला क्वेश्चन नंबर 7. तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 7 मध्ये. तर गिव्हन जी सिक्वेन्स आहे बघा ती काय दिलेली आहे 3 प्लस √2, 3 प्लस 2√2 आणि 3 प्लस 3√2 या पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा T1 जे आपल्याला दिलेले आहे फर्स्ट टर्म जी दिलेली आहे 3, सेकंड टर्म या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 3 प्लस √2. त्याच्यानंतर T3 जी दिलेली आहे 3 प्लस 2√2 आणि फोर्थ टर्म आपल्याला दिलेली आहे 3 प्लस 3√2. तर आपली जी प्रोसिजर आहे ती सेम आहे. तर या ठिकाणी आपण फाइंड करणार T2 मायनस T1 म्हणजे काय 3 प्लस √2 मायनस 3 प्लस 3 मायनस 3 कॅन्सल, काय मिळालं आपल्याला √2. नेक्स्ट T3 मायनस T2. तर या ठिकाणी बघा T3 काय आपलं 3 प्लस 2√2 मायनस 3 प्लस √2. त्याच्यानंतर बघा काय मिळणार आपल्याला 3 प्लस 2√2 मायनस या ब्रॅकेटला काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय मायनस 3 मायनस √2 प्लस 3 मायनस 3 काय झालं कॅन्सल. 2√2 मधून 1√2 गेला तर काय राहणार बघा या ठिकाणी √2. नेक्स्ट या ठिकाणी बघा T4 मायनस T3 या ठिकाणी काय लिहिणार 3 प्लस 3√2 मायनस 3 प्लस 2√2 परत 3 प्लस 3√2 या ठिकाणी बघा ब्रॅकेटला मायनसनं काय करणार मल्टिप्लाय मायनस 3 मायनस 2√2 प्लस 3 मायनस 3 काय झालं कॅन्सल. 3√2 मधून 2√2 गेले किती राहणार √2. या ठिकाणी बघा डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म कसं राहतंय सेम राहतंय, म्हणून हे काय होणार AP होणार. याच्यामधला कॉमन डिफरन्स किती मिळणार आपल्याला √2. हेन्स डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म इज constant. Hence given sequence is AP with common difference. या ठिकाणी डी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे √2. नेक्स्ट बघा आपला लास्ट क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन मधला लास्ट क्वेश्चन 8 नंबरचा. तर या ठिकाणी बघा आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे 127 132 आणि 137. तर या ठिकाणी बघा T1 इक्वल्स टू 127, T2 इक्वल्स टू 132 आणि थर्ड टर्म जी दिलेली आपल्याला T3 इक्वल्स टू 137. तर फाइंड काय करणार आपण T2 मायनस T1 या ठिकाणी 132 वजा 127 किती मिळणार आपल्याला 5. त्याच्यानंतर T3 मायनस T2 या ठिकाणी काय मिळणार 137 वजा 132 किती मिळालं आपल्याला 5. तर या ठिकाणी ही जी सिक्वेन्स आहे परत हे वाक्य लिहिणार आपण हेज डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. म्हणून ही जी सिक्वेन्स आहे ही काय होणार AP होणार आणि याच्यातला जे कॉमन डिफरन्स आहे तो आपल्याला किती मिळणार 5 मिळणार. तर अशा पद्धतीने बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. यानंतर आपल्याला बघायचं आपला क्वेश्चन नंबर 2 ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे राईट अँड AP हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर या क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे फर्स्ट टर्म A दिलेली आहे आणि कॉमन डिफरन्स D दिलेला आहे. तर आपल्याला काय लिहायला सांगितलं रिक्वायर्ड AP. तर या ठिकाणी बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये गिव्हन आपल्याला काय या ठिकाणी बघा A ची व्हॅल्यू 10 आणि D ची व्हॅल्यू 5. दॅट इज A इक्वल्स टू T1 इक्वल्स टू 10 आणि D इक्वल्स टू आपल्याला काय दिलेलं आहे 5 हे गिव्हन आहे. तर आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलं होतं की जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे तर त्याची फर्स्ट टर्म T1 इक्वल्स टू A होते, सेकंड टर्म T2 म्हणजे काय होणार T1 प्लस D, थर्ड टर्म काय होणार T3 इक्वल्स टू काय होणार T2 प्लस D. तर याच पद्धतीने आपल्याला काय करायचं फोर्थ टर्म पर्यंत फाइंड करायचं. तर या ठिकाणी बघा फर्स्ट टर्म आपल्याला T1 इक्वल्स टू 10 भेटली, तर सेकंड टर्म आपल्याला काय मिळणार T1 प्लस D. तर T1 ची व्हॅल्यू 10 प्लस त्याच्यात कॉमन डिफरन्स ऍड करायचा, तर या ठिकाणी किती होणार 15. त्याच्यानंतर T3 इक्वल्स टू T2 प्लस D, सेकंड टर्म जी आपल्याला मिळाली 15
प्लस यामध्ये 5 काय करायचे ऍड करायचे, किती मिळणार 20. त्याच्यानंतर T4 बरोबर T3 प्लस D, तर थर्ड टर्म आपल्याला मिळाली 20, ज्याच्यामध्ये बघा कॉमन डिफरन्स आपला किती आलेला आहे 5, तर या ठिकाणी काय होणार 25. म्हणून जी रिक्वायर्ड एपी होणार हेन्स तर या ठिकाणी बघा आपल्याला जी एपी मिळत आहे सुरुवातीला मिळणार 10, नंतर मिळणार 15, नंतर मिळणार 20, नंतर मिळणार 25. या पद्धतीने आपल्याला काय करायचे 5 प्रत्येक टर्म मध्ये काय करायचे ऍड करायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार नेक्स्ट टर्म मिळणार हिन्स इट इज रिक्वायर्ड एपी. नेक्स्ट बघा 2 नंबरचे एक्झाम्पल याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर बघा आपल्याला ए ची व्हॅल्यू या ठिकाणी एच म्हणजे आपला T1 इक्वल्स टू आपल्याला दिलेले -3, त्याच्यानंतर डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 0चा. तर बघा या ठिकाणी फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे T1 -3, T2 जर काढायचा असेल तर T1 प्लस D, T1 किती मिळाला आपल्याला -3 प्लस 0 किती मिळणार आपल्याला -3. त्याच्यानंतर T3 बरोबर T2 प्लस D, सेकंड टर्म आपल्याला मिळाली -3 आणि डिफरन्स आहे आपला 0चा, तर या ठिकाणी आन्सर काय येणार -3. त्याच्यानंतर T4 बरोबर T3 प्लस D म्हणजे -3 प्लस 0, आन्सर काय मिळणार आपल्याला -3. पण या ठिकाणी बघा आपल्याला जी एपी मिळणार हेन्स -3 -3 इज रिक्वायर्ड एपी. जी आपल्याला एपी पाहिजे ती कोणती -3. तर याच पद्धतीने बघा रिमेनिंग जे 3 क्वेश्चन आहेत तुम्हाला काय करायचे रिमेनिंग जे 4 क्वेश्चन आहेत तुम्हाला काय करायचे याच पद्धतीने काय करायचे सॉल्व्ह करायचे. पहिले फाइंड आपल्याला दिलेले T1, T2 जर काढायचे असेल तर फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करा, सेकंड टर्म, थर्ड टर्म जर काढायचे असेल तर सेकंड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करा, फोर्थ टर्म जर काढायची असेल तर थर्ड टर्म मध्ये कॉमन डिफरन्स काय करा ऍड करा. तर या पद्धतीने रिमेनिंग जे 4 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये काय दिलेले बघा. तर या ठिकाणी बघा फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. तर यामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं फर्स्ट टर्म जी पहिली टर्म आहे ती आणि त्याच्यामधला कॉमन डिफरन्स. तर या ठिकाणी बघा गिवन मध्ये काय आपल्याला गिवन मध्ये सिक्वेन्स आपल्याला बघा दिलेली 5 1 -3 -7. तर फर्स्ट टर्म या ठिकाणी बघा काय दिलेली आहे 5, सेकंड टर्म या ठिकाणी काय दिलेली आहे बघा आपल्याला 1 आणि थर्ड टर्म या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे -3 आणि फोर्थ टर्म या ठिकाणी दिलेली आहे -7. तर या ठिकाणी बघा जी फर्स्ट टर्म झाली A इक्वल्स टू T1 इक्वल्स टू काय मिळाले आपल्याला 5. त्याच्यानंतर डिफरन्स जर काढायचा असेल तर आपण बघितलं काय T2 मायनस T1. तर या ठिकाणी T2 ची व्हॅल्यू 1 मायनस या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 5 म्हणजे काय मिळणार -4. त्याच्यानंतर D इक्वल्स टू T3 मायनस T2. तर या ठिकाणी काय मिळणार -3 मायनस 1 जी आपल्याला किती मिळणार -4. त्याच्यानंतर D इक्वल्स टू T4 मायनस T3 म्हणजे -7 -3 तर -7 प्लस 3 या ठिकाणी काय मिळणार आपल्याला -4. म्हणून या ठिकाणी फर्स्ट टर्म जी आपल्याला मिळाली ती काय मिळाली 5 आणि जो कॉमन डिफरन्स D मिळाला तो आपल्याला काय मिळाला -4. हेन्स फर्स्ट टर्म T1 इक्वल्स टू A इक्वल्स टू 5 and कॉमन डिफरन्स D इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळालं आपल्याला -4. तर बघा याच पद्धतीने आपल्याला सिमिलरली क्वेश्चन जे आहेत ते काय करता येतात सॉल्व्ह करता येतात. तर बघा नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघू आपण. तर या ठिकाणी बघा गिवन मध्ये आपल्याला काय दिलेले गिवन मध्ये या ठिकाणी दिलेले बघा 0.6 आणि 0.9 1.2 1.5. तर या ठिकाणी बघा जी फर्स्ट टर्म आहे आपल्याला T1 इक्वल्स टू A इक्वल्स टू 0.6 फर्स्ट टर्म आपण काढलेली. त्याच्यानंतर डिफरन्स काढायचा तर T2 बरोबर आपण नोटेशन देऊन टाकू 0.9. त्याच्यानंतर T3 बरोबर 1.2, T4 इक्वल्स टू 1.5. तर या ठिकाणी D इक्वल्स टू कॉमन डिफरन्स जर काढायचा असेल तर T2 मायनस T1 0.9 मायनस 0.6 0.9 मायनस 0.6 किती मिळणार आपल्याला 0.3. डिफरन्स इक्वल्स टू T3 मायनस T2 1.2 मायनस 0.9. परत या दोन्हीची जर सबस्ट्रॅक्शन केली तर किती मिळणार आपल्याला 0.3. त्याच्यानंतर परत D इक्वल्स टू T4 मायनस T3 म्हणजे काय 1.5 मायनस 1.2 हे पण किती मिळणार आपल्याला 0.3. मग या ठिकाणी काय देणार फर्स्ट टर्म
T1 इक्वल्स टू ए इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 0.6 अँड कॉमन डिफरन्स डी इक्वल्स टू या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 0.3. तर या ठिकाणी बघा या पद्धतीने आपण काय केले, 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर याच पद्धतीने तुम्हाला रिमेनिंग हे 2 क्वेश्चन आणि या क्वेश्चन मधले रिमेनिंग 4 क्वेश्चन या पद्धतीने काय करायचे तर सॉल्व्ह करायचे आहेत. अतिशय सोपं असं हे चॅप्टर आहे आणि अतिशय सोपी ही आपली काय प्रॅक्टिस सेट आहे जी आपण या ठिकाणी काय केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना काय करा, शेअर करा. धन्यवाद.